नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सीताराम दंडिले, श्री सेवागिरी नर्सरी फलटण ओळखी. आज आपण आलेलो आहे दिगंची विठ्ठलवाड विठ्ठलापूर. विठ्ठलापूरमध्ये या गावामध्ये आलेलो आहे. आणि आपला पूर्ण 10 महिन्याचा हा प्लॉट आहे त्यांचा. म्हणजे त्यांनी आपल्याकडून श्री सेवागिरी नर्सरीमधून संकरित सुबाबळीची कलम खरेदी केली होती. पूर्ण हा 10 महिन्याचा प्लॉट आहे. नमस्कार. आपला श्री सेवागिरी नर्सरी फलटण या नावाने यूट्यूबला चॅनल आहे व आपण सुबाबळीवरती काम करतो. गेले सलग आता तुम्ही ह्या प्लॉटला पूर्ण 10 महिने झालेले आहेत. आणि 10 महिन्यामध्ये आज माझी ही पहिलीच विजिट आहे. आणि यांनी आपल्याकडून संकरित सुबाबूळ एक रोप आपल्याकडून ह्यांनी खरेदी केली होती. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रवीण माने, विठ्ठलापूर, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. बरं. हा तुम्ही जो प्लॉट लावलेला आहे ह्याला पूर्ण एक 10 महिने तुमचे झाले, पूर्ण झाले. त्यावेळेस हे रान साधारण हलकंच रान आहे. म्हणजे असं मुरमाड मध्ये लालसर असं आहे थोडंसं. आणि वाळूचं प्रमाण आहे ह्याच्यामध्ये आणि हलका जमीन आहे. ह्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये काय पिकं केली जायची? उसार पीक असं ज्वारी, मका. बर. आणि जसं तुम्ही ही सुबाबळ लावली, एक 10 महिन्या झाले, तुम्हाला पहिली छाटणी कधी मिळाली तुम्हाला? पहिली छाटणी 4 महिन्यानंतर मिळाली होती. बर. त्याच्यानंतर 2 छाटण्या झाली आणि चौथ्यांदा छाटायला लागली. बर बर. आणि ह्या संकरित सुबाबळीचं म्हणजे तुम्हाला कसा रिझल्ट वाटतोय की इतर सुबाबळीमध्ये ही संकरित सुबाबळीचा काय फरक वाटतो की चांगले स्वभाव शेळ्यांचा, मेंढ्यांच्या, बकऱ्यांचा चांगले पद्धतीने. आणि तुमच्या शेळ्या किती? शेळ्या सध्या माझ्या 5 शेळ्या आहेत, पण बाकी मेंढ्यांची कोकरं, शेळ्यांची करडं, बोकड वगैरे असतात. तुमच्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत मी पाहिल्या. हो. आणि तब्येत वगैरे चांगली. आणि चाऱ्याचं नियोजन सरांनी पण चांगलं केलंय. कारण हे साधारण सगळी मिळून किती रोप आहेत त्यांची? 500 रोपं लावलेत आपण. 500 रोप लावले. आज 100 जरी रोप लावायचं म्हणलं तर 2.5 गुंठ रान लागतो. आणि 5x5 वर थोडं अंतर जास्त आहे. साधारण 80-85 रोप एका पांडामध्ये 2.5 गुंठ्यामध्ये ह्यांना लागलेले आहेत. तर अशा प्रकारे सुबाबळीचा प्लॉट आहे. आपण आतून पाहूया शेतकरी बांधवांना. प्लॉट आहे. ग्रोथ ही बघा सुबाबळीची कशा प्रकारे आहे. एका शेळी मागे 5 जर रोपं लावली तुम्हाला तर 4 किलो पाला 10 किलो लाईफ टाईम उपलब्ध होत असतो. व दुसरी गोष्ट, तुम्ही एकदा सुबाबळ लावल्यानंतर परत तुम्हाला इतर कुठलाही खर्च करायची काही गरज नसते. कारण ह्याला शेणखत आणि थोडंसं मशागत करणं खूप गरजेचं आहे. हो, हा संकरित सुबाबळीचा प्लॉट आहे. अशा प्रकारे हे झाड आहेत. या की आजची ही जी पिढी आहे, आज शिक्षण आणि व्यवसाय ह्या 2 गोष्टीची खूप चढाओढ चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये आज तुम्ही जॉब न करता स्वतः तुम्ही शेळी पालनाचं आज तुम्ही हे घेतलंय, म्हणजे करण्याचं नियोजन तुम्ही केलं. आणि तुमचा स्वतःचा सगळा वेळ आज हा सगळा काळवट आहे. पाणी ह्यांना भरपूर प्रमाणात, कधी कमी प्रमाणात पाणी पण मिळतं. आणि तरी यांनी हे जो शेळी पालनाचा व्यवसाय हा निवडलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीत शेळ्या आहेत. आणि शेळ्या आज जर मार्केटला जाण्याला गेलं तर खात्रीशीर शेळ्या असणं पण खूप गरजेचं आहे.
आज शेळ्या आज खात्रीशीर अशा प्रकारे पारखून घेणं किंवा घरच्या तयार करणं हे पण गरजेचं आहे. आज शेळी पालनामध्ये आज आपण थोडंसं या सरांना आज वेळ दिलेला आहे. म्हणजे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असं जाणून घेणार आहे की असं पाहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की शेळी पालनामध्ये काय काय गोष्टी संघर्ष करावा लागतो आणि हे लावताना पण असं हे जे दिसतं हे फक्त असं 10 महिने ह्याच्या मागं त्यांनी घालवलेले त्यावेळेस हे सगळं चारा नियोजन हा प्लॉट असे त्यांच्याकडे आज तयार झालेले आहेत. तर आज तुम्ही मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस हे सुबाबुळ ज्यावेळेस आपल्याकडं रोपं खरेदीसाठी आलता तर तुम्हाला सर्वात प्रथम कशी माहिती मिळाली होती? ते यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमचे व्हिडिओ बघितले होते. बर त्या यूट्यूबचे व्हिडिओ बघून मी हां. सर्वप्रथम नर्सरी पाहिली आणि त्यानंतर मग मी त्यांनी जे पहिले रोपं दिले त्यांच्याशी चर्चा करून मग नंतर निर्णय घेतला की आपण पण सुबाबळ लावली पाहिजे शेळी पालनासाठी. हां. आणि ह्या सुबाबळीमध्ये तुमचा म्हणजे उत्पादन कशा प्रकारे तुम्हाला मिळतंय असं वाटतंय का? म्हणजे की उत्पादन आहे का ह्या संकरित सुबाबळीला? हो हो, चांगल्या प्रकारे पाला येतोय आणि 1.5-2 महिन्यामध्ये छाटणी येते आणि शेळ्या मेंढ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं खातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आता तुम्ही ह्या क्षेत्राकडं कसं काय वळाला? म्हणजे महत्वाचं म्हणजे आज जॉब आज आता कसं आहे तुमचं 40-45 तर नाही, 35 वर्ष. 35 हां 35 वय आहे आणि आज जॉबचा विषय सोडून तुम्ही शेळी पालनाकडं जे वळाला आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता शेती म्हणल्यानंतर शेळी पालन हा जोडधंदा एक पाहिजेच. कारण काय होतं नुसतं शेतीवरती अवलंबून राहून तर काय राहिलेलं नाही. तर ह्याच्यामध्ये तुमचं कसं काय म्हणजे मत राहील की शेळ्यांबद्दल म्हणजे नवीन जी पिढी आता आहे शेळी पालनाकडे जी वळती तर कशा प्रकारे त्यांना अडचणी काय काय गोष्टी राहतात, कशा प्रकारे शेळ्या त्यांना खरेदी करताना काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल पण मार्गदर्शन करा. आता जे नवीन लोक शेळी पालन करणार आहेत हम्म. त्यांनी थोडा अभ्यास करून आधुनिक पद्धतीने शेळी पालन केलं पाहिजे. पूर्ण बंद फिरस्ती न करता अर्ध बंदिस्त केलं पाहिजे हां. आणि शेळ्या खरेदी करताना जातीवंत चांगल्या आपल्या चांगल्या दूध असणाऱ्या मोठ्या शेळ्या हां. चांगल्या खरेदी केल्या पाहिजे जेणेकरून त्याच्यात जे उत्पन्न मिळणार आहे ते आपल्याला चांगलं मिळेल. जे करडं वगैरे मिळतील ते चांगल्या पद्धतीने मिळतील आपल्याला. हां. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, आता आज काही काही शेळी पालन करत असताना पाटी वगैरे विकत घेतात. नंतर ते छोटी करडं घेतात पाटी वगैरे तिथून पुढं ते चालू करतात. त्याचा काय फायदा राहतो का? राहतो ना. कमी कमी पाटी घेऊन तर शेळी पालन केलं तर मग कमी खर्चामध्ये चालू होते पण उत्पन्न यायला थोडा वेळ लागतोय. हां. थोडा तशी तयारी असली तर पाटी घेऊन पण शेळी पालन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने. त्याच्यामध्ये जी शेळी पालन करणार आहेत म्हणजे शेतकरी बांधव नवीन या पिढीमध्ये आहेत, मुलं आहेत, शिक्षण वगैरे घेत असतात, बाहेर शिकत असतात, नंतर काय BSc झालेले असतात, BSc हॉर्टी वगैरे असतात. तर हे ऑप्शन असा आहे शेळी पालनामध्ये. ह्याच्यामध्ये पण काय म्हणजे तुमचं चाऱ्याचं कसं त्यांनी नियोजन केलं पाहिजे? शेळ्यांसाठी ओला चारा तर महत्वाचा आहेच. हां. त्या पद्धतीनं सुका चारा पण गरजेचा आहे. ओल्या चाऱ्यासाठी आपल्याकडे आता हे मी जे लावलेली संकरित चोबाबळ आहे हे अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच तुती आहे आणि मक्याचे मुरघास वगैरे आणि सुक्या मका. चाऱ्यामध्ये ज्वारीचं कडबा, तुरीचं बुसकाट, हरभऱ्याचं बुसकाट असं तुम्ही हे केलं कलेक्ट करून ठेवलं पाहिजे त्यासाठी. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस 2 गोष्टी होत असतात. आता शेतकऱ्यांना वेड लागलंय की मोरघास तयार करणे, ते वापरणं. तर मोरघासामध्ये जर सुबाबळ ऑप्शन जर असेल म्हणजे जास्त दिवसाचा चारा झाल्यानंतर काही गोष्टी प्रॉब्लेम मध्ये येतात मोरघासामध्ये. तसं शेळ्यांना कुठला चारा चांगला म्हणजे तुमच्या दृष्टिकोनात? सुबाबळ तर शेळ्यांसाठी एकदम उत्तम चारा आहे. सर्वात जास्त प्रोटीन हे सुबाबळ आणि तुतीमधूनच मिळणार आहे ना शेळ्यांना. हां. सुबाबळ आणि तुती हे चांगला पर्याय आहे हिरव्या चाऱ्यामध्ये. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जी सुबाबळ तुम्हाला किती दिवसाला छाटणी मिळते आपल्याकडून ज्यावेळेस तुम्ही आणलेले असते? 2 महिन्यांना मी छाटणी घेतोय. पहिली छाटणी थोडी लेट झाली होती, 4 महिने लागले होते. हां. त्यानंतरच्या प्रत्येक छाटण्या 2-2 महिन्यानंतर घेतले. म्हणजे दीड जसं रान असेल तसं छाटणी अवलंबून आहे. जर तुम्ही शेणखत देत असाल प्रॉपर आणि नियोजन असेल तर ते वेळेवरती होते. वेळेवरती थोडस पाणी, वेळेवरती खत. 19-19 052-34 DAP फवारणी वगैरे लिक्विड मध्ये जर घेतली तर आणखीन 1.5 महिन्याला छाटणी मिळत असते बरं का शेतकरी बांधवांना.
पण शेवट नॅचरल जो पाला आहे आणि त्याची ग्रोथ जी आहे ती नॅचरल चांगल्याच पद्धतीनं चांगली. कारण ही जी साल सुद्धा शेळ्या मला नाही वाटत की शेंडा सुद्धा ही एवढा हितपर्यंत तर खातच असणार, कारण शेंडा खाते, हा कवळा आहे. शेंडा खाते आणि निंबार झालेली साल पण पूर्ण खाते. हा संकरित व्हरायटीचं भरपूर म्हणजे चांगलं राहतं काम आणि उत्पादनही आणि रोगाला बळी पडत नाही. फक्त थंडीमध्ये थोडंसं नॉर्मली कसरत करावीच हम्म. लागते. एखादी कीटकनाशक फवारणी ही घ्यावी लागते, कारण आपल्या आसपास बाजूला शेती बागायत असते किंवा गवतावलं थ्रिप्स असतं, सिलिडचं प्रमाण जास्त ते ह्या सुबाबळीवर थोडं त्रासदायक असतं. तर एखादी कीटकनाशक फवारणी घेतलेली चांगलीच आहे. तर दुसरी एक अशी गोष्ट आहे सुबाबळीमध्ये की तुमचं जे छाटून राहिलेले जे फांदे आहेत त्याचं इंधन म्हणून वापर होतो का, कसं करता तुम्ही? चुलीसाठीच आम्ही पाणी तापवायला वगैरे याचा वापर करतो. हा म्हणजे आज आपण ही सुबाबळीचा पुरेपूर फायदा हे शेतकऱ्यांना होत असतो. कारण की आजच्या काळामध्ये इंधनाचा खर्च थोडा कमी होतो. कारण रोज सकाळी आपल्याला जे चूल पेटवतो आपण, म्हणजे ज्याच्यावरती चुलीला स्वयंपाक वगैरे होतो तो चांगल्या क्वालिटीचा होतो. त्यासाठी बाकीची झाडतोड पूर्णपणे थांबते. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यापासून शेळ्यांनाही आपण चारा मिळतोय आणि इंधन म्हणून पण वापर होतोय. आणि तिसरी गोष्ट तर सगळ्यात महत्वाची, आज ट्रॅक्टर आणि सारखी मशागती ह्या रानामध्ये तर वाढल्यात, त्याचा खर्च तर भरमसाठ होतोय. आणि आता जर हे प्रत्येक 2 महिन्याला जर असं तुम्हाला पीक करायचं म्हणलं आणि 3 महिने घालवायचं म्हणलं तर खर्च किती होणार. आणि आज ही परमनंट सुबावळ लावली तुम्हाला एकसारखा सलग